एक जरी पान नेलं का नाही त्याच्या वड्या केलं का नाही अख्ख्या कुटुंबाला वड्या पुरतील एका पानाच्या. बघा केवढे मोठे आहेत बघा. ही तर बघा केवढं दिसतं या. तारीख टाकलं की बोलाव टाकलं की लाव काय. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 3 ऑगस्ट 2026. आता वाजले सकाळचे 10:30 आणि मित्रांनो तुम्हाला आमच्या अंगणातली आळूची पानं दाखवतो. सगळीच पानं मोठीच्या मोठी झालीत मित्रांनो. पहा कशी अशी हाता एवढी पानं आहेत ती. एक जरी पान नेलं का नाही त्याच्या वड्या केलं का नाही अख्ख्या कुटुंबाला वड्या पुरतील एका पानाच्या. एवढं मोठं पान आहे ते आळूची. तुम्हाला दाखवतो मित्रांनो. ठीक आहे, आता इथे मी कुठल्या तरी ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलेलंच एक पान मोठं झालेलं. आता तर सगळीच पानं मोठी झालीत मित्रांनो. बघा हो काय पायाला चावले, मुंगी चावली वाटतं मित्रांनो पायाला. हे काय खाली लय मुंग्या आहे त्या, लय खाजवायला लागले मित्रांनो. मी बघितलंच नाही ना इथं मुंग्या आहे त्या. आता दाखवतो मित्रांनो तुम्हाला पानं. बघा ही बघा केवढं मोठं पान आहे. तुम्ही बघून आश्चर्य व्हाल मित्रांनो केवढं आहे ते. बघा पान आहे का. ही बघा, ती बघा, ही बघा, ही तर केवढं आहे बघा मित्रांनो. ही सगळी मोठी मोठी पानं झाली मित्रांनो. हे बघा कशी पानं मोठी मोठी झाली. बघा ही तर तुम्ही बघितलं ना मित्रांनो. ओहो हाताला येईना. बघा केवढी झाली आहे का. एक जरी पान काढून नेलं का नाही अख्ख्या कुटुंबाला पुरतील. तुम्हाला मगाशीच सांगितलं मित्रांनो लय पानं मोठे काढले मित्रांनो. 4 पानं बघा तुम्हाला दाखवतो. बघा केवढे मोठे आहेत बघा. ही तर बघा केवढं दिसतं या. अशी बारकी बारकी 4-5 पानं काढून नेण्याची गरजच नाही मित्रांनो. फक्त ही एकच पान नेलं का नाही संपला विषय. आणि अजून एक आहे ती जराशी बारकी आहे ती. बघा हे बघा एवढी मोठी पानं कशी काय आली काय कळना. पहिला एवढी मोठी पानं येत नव्हती आमच्या झाडाला. आता अलीकडं कशी यायला लागली ती काय माहिती. आता एक काम करतो, ही पानं फ्रीजमध्ये नेऊन ठेवतो म्हणजे ताजी ताजी राहतील आहे का नाही. जर मी असं बाहेर कुठं पण ठेवलं का नाही पाग असं जीव गेल्यागत होणार पानं. पाग अशी पडल्यागत होणार पानं. आत्ता कशी ताजी ताजी पानं आहेत तशी नाही राहणार. एकदम अशी कागद कसा आपण चुरवळतो तशी पानं होणार बाहेर ठेवल्यावर. त्यामुळं मी आता ह्याला फ्रीजमध्ये नेऊन ठेवतो म्हणजे ताजी ताजी राहतील आहे का नाही. हो दार उघडच आहे. पप्पा बसले ते काय. फ्रीज चालू आहे का बघायला पाहिजे. हाय चालूच आहे फ्रीज. आता ही पानं मावतेत का नाही काय माहिती. एक काम करतो, एक पान इथं ठेवतो म्हणजे पसरून बसेल असं. हा हो हे असं ठेवतो है नाही. ही पण जाईल का नाही आत काय माहिती. ओहो एक काम करतो राहू दे इथं ठेवाय नको कारण की आत काही जायला झाले. काम करतो ह्याच्यातच ठेवतो अशी. बघा हे अशी ठेवतो म्हणजे ताजी ताजी राहतील. ही शेवटचं हे किटली इथं ठेवतो. आता कसं एकदम व्यवस्थित झालं मित्रांनो. मी चाललोय आता चार्जिंगचा बल आणायला. बघा इथं स्वयंपाक खोलीत लावणार आहे चार्जिंगचा बल. कारण की संध्याकाळी कधी पण अचानक लाईट जाते ना आणि लाईट गेली की सगळीकडं अंधार भडो पडतोय काही दिसत नाही. आणि जेवण पण करायचं असते संध्याकाळचं त्याला बॅटरी लावून पण दिसत नाही व्यवस्थित. त्यासाठी मी चार्जिंगचा बल आणणार आहे. आणि पप्पा माझ्या 4-5 दिवस झालं मागं लागले चार्जिंगचा बल आण म्हणून. मी बल्ला आणतो कारण की मला कामामुळे वेळच भेटत नाही ना बल आणायला. कुठं वेळच भेटत नाही. संध्याकाळीचं मी उशीर नाही येतोय ना कामावरनं त्यामुळं वेळच भेटत नाही. आता चाललो आहे आणायला चार्जिंगचा बल. पहिला पप्पाला विचारतो किती बल आणायचे आहेत 1 का 2. त्यांना पहिला विचारतो बाहेर बसल्यात पप्पा. चार्जिंगचा बल किती आणायचे आहेत. 2 एक बल कितीला असते साधारण 300 रुपयाला असेल का एक बल. 350 का 400 रुपयाला वाटतं काय असेल ते. मग एक का आणू का मग तात्पुरता. तुला काय पैसे कट होते ती पगारात होती. मग 2 आणू ना. 2 आण. आणि काय सगळं खाऊन पुसते गाडीला. आणि काय आणायचं आहे. ते बोर्ड कसला बोर्ड.
बारका बोर्ड गोल. तो बोर्ड कशाला लागतोय आता? आपण काय इकडे तिकडे ठेवायला फिरवायला करायला कुठं पाहिजे तिथं. पंख्याची मस्त मोठी वायर आहे की, कशाला उगाच पैसे घालवायचे. बोर्ड काय कुठे पडूनच आहे की ती. पंख्याची मस्त मोठी वायर आहे, उगाच ते बोर्ड आणून उपयोग पण नाही, उगाच आणायचं. फक्त 2 बल आणतो चार्जिंगची. त्याच्यावर तारीख टाकाय पाहिजे. बिन तारखेचं घेऊन यायचं नाही. नाही तारीख टाकून आणतो, जातो. तो म्हणून जा घेऊन पुन्हा गेलं की उद्या परवा पुन्हा परत घेत नाही. नाही तारीख टाकून आणतो, जातो. मित्रांनो, आलोय आत्ता घरी मी चार्जिंगचा बल घेऊन. आणि पप्पाने मला 2 बल आणायला सांगितलेली, ती मी एकच बल आणला आहे. कारण की बल लय महाग आहे ना. यो बल आहे 430 रुपयाला एक बल आहे, त्यामुळे एकच बल आणला आहे मी. आता दुसरा आणणार आहे, तो पुढच्या महिन्यात आणतो पगार झाल्यावर. कारण की आत्ता 2 आणायला माझ्याकडं पैसे एवढे नव्हतेत ना, त्यामुळे एकच आणला आहे. आता पप्पाला दाखवायचं आहे बल, पण आता पप्पा नाही, ती बाहेर गेली ती. आता कधी येते ते काय माहिती. आल्यावर पप्पाला दाखवतो बल. मित्रांनो, आले पप्पाला दाखवतो बल. ह्यो बल आणलाय, हायवलचा आहे. तारीख टाकले का त्याच्यावर? तारीख बाहेर नाही आत. तारीख टाकले की, मला बलाव टाकले की. लाव काय? लाव की आणलाय की खाली. कुठं लाव? इकडं लाव का कुठं? इकडं लाव काय? आता ह्यो बल काढला पाहिजे मला. थांबा, डबा घेतो एक. डबा आहे का ग? बल काढायला ह्यो डबा घेतो, कारण की हात पुरत नाही ना बल काढायला, त्यामुळे ह्यो डबा घेतला. ओहो, हाय पुरते. ह्यो बल असू दे इथं. ओहो, अंधारात काय दिसेना, हात पुरत नाही लवकर, त्यामुळे डबा घेतलाय मी. ठीक आहे, ह्यो चार्जिंगचा बल आहे मित्रांनो. आता ह्याला लावतो वरती. लाव काय? लाव की आणलाय कशाला? अंधारच पडलाय, लावतो. ओहो ओहो पुढे घे. ओहो, हात पुरू ना. लावला बघा मित्रांनो, चार्जिंगचा आहे त्यो. लागलाय कसं काय? हा, लागला कसं काय? चार्जिंगचा आहे, लागतोय तसं. बंद कर आता. बंद करू काय? बंदच आहे की. चार्जिंग केला का त्याला? केलोय की. अगं चार्जिंग पहिल्यापासूनच असते त्यात, म्हणून लागलाय. हे जुना ठेवू काय? ए, काढा ना 2. लागलाय बघा व्यवस्थित. परत म्हणायचं नाही लागला नाही. हे जुना ठेवू ना. हा, आता ह्यो जुना खोक्यात ठेवायला पाहिजे, कारण की ह्यो चालू बल आहे ना, त्यामुळं. चला मित्रांनो, आजचा ब्लॉग समाप्त करतो. जर तुम्हाला ब्लॉग व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा. आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र.